बुलेटिनच्या सुरुवातीलाच क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ठरला। 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलंय। अंतिम सामन्यामध्ये भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय झालाय। 2002 आणि 2013 नंतर आता भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरलाय। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये जल्लोष पाहायला मिळाला। या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलंय। मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह देशभरामध्ये अशाच प्रकारे मोठा जल्लोष पाहायला मिळाला। फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती आणि टीम इंडियाच्या या विजयानंतर मोठा जल्लोष अशा प्रकारे सर्वत्र साजरा करण्यात आला। दरम्यान टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी काय ट्विट केलं आपण पाहूया। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल आमच्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे। त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम खेळ केला आहे। आमच्या संघाचे सर्वांगीण कामगिरीबद्दल अभिनंदन। तर ही दृश्य आपण पाहतोय। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये सर्वत्रच अशा प्रकारे विजय जल्लोष करण्यात आला। मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती। भारताचा तिरंगा हाती घेत आणि फटाक्यांची आतषबाजी करत हा जल्लोष करण्यात आला। रोहित शर्मा, श्रेयस अय्यर त्याचबरोबर इतरही खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियानं हे विजय